नाराज झालेल्या छगन भुजबळ यांच्या मनधरणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धावाधाव सुरू झाली आहे आणि याचमुळे आता अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे लवकरच छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत। सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। भुजबळांची नाशिकमध्ये जाऊन अजित पवार हे भेट घेतील असंही कळतंय। मात्र भुजबळांची ही भेट नेमकी ते कधी घेतील याची तारीख अद्यापही ठरलेली नाहीये। तर दुसरीकडे नाशिकमध्ये छगन भुजबळ हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत मेळावा घेतायत। या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा करून छगन भुजबळ हे पुढची भूमिका मांडतील असंही कळतंय। आणि नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचा समर्थकांचा जो मेळावा होतोय त्यामधलीच एक मोठी बातमी आहे। भुजबळांनी भाजपच्या सोबत जावं असा सूर या मेळाव्यामध्ये भुजबळांच्या समर्थकांनी आळवलाय। भुजबळांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, आम्ही सोबत आहोत असंही त्यांचे समर्थक म्हणतायत। तर छगन भुजबळ यांच्या समर्थकांचा समता परिषदेच्या काही कार्यकर्त्यांचा सध्या नाशिकमध्ये मेळावा होतोय। स्वतः छगन भुजबळ याला उपस्थित आहेत आणि त्यांनी काल सुद्धा सांगितलेलं होतं की सगळ्या समर्थकांच्या सोबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मुकुल, नेमका काय सूर आहे या समर्थकांचा, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? जवळपास 1 ते 1.5 तास झाला बैठक सुरू झालेली आहे। अनेक वक्ते बोलत आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत, समाजाचे नेते इथे आलेले आहेत। बहुतांश नेत्यांचा वक्त्यांचा एकच सूर आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला मान सन्मान मिळत नाहीये, त्यामुळे जिथे मान सन्मान मिळेल अशा भारतीय जनता पक्षामध्ये आपण जावं, कारण तिथे ओबीसींना न्याय दिला जातो अशा स्वरूपाचा सूर एकंदरीत बघायला मिळतो आहे। त्यामुळे आता छगन भुजबळ काय बोलणार या विशेष म्हणजे या बैठकीमध्ये भारतीय जनता पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। त्यांनी देखील आपलं भाषण इथे केलं आहे आणि भुजबळांना थेट त्यांनी आपल्या पक्षामध्ये येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे। त्यामुळे आता भुजबळांवर आहे, भुजबळ ह्या संपूर्ण बैठकीचा सभेत सूर भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं, परंतु बहुतांश लोकांचं म्हणणं एकच आहे की विरोधामध्ये जाऊ नये, आपण सत्तेतच जावं आणि सत्तेत जायचं असेल तर आपण भाजपमध्ये प्रवेश करावा अशा स्वरूपाचा सूर या बैठकीत बघायला मिळतोय। अगदी मुकुल, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने गेल्या तास दीड तासापासून बैठक सुरू आहे। कार्यकर्त्यांचा, समर्थकांचा सूर आपण समजू शकतो, मात्र भुजबळांनी स्वतःविषयीचं नेमकं काय म्हणणं मांडलंय, काय चर्चा केली आहे कार्यकर्त्यांसोबत? भुजबळ अद्याप बोललेले नाहीयेत, मात्र मगाशी काही कार्यकर्त्यांना वक्त्यांना सांगत होते थोडक्यात बोला, कारण आपल्याला यापुढे बोलण्याची अधिक संधी मिळणार आहे, आपल्या बैठका यामध्ये यापुढे सुरूच राहणार आहे अशा स्वरूपाचे त्यांनी एक प्रकारचे संकेत देखील दिलेले। त्यामुळे नेमकं कशा स्वरूपाच्या बैठका असतील हे अद्याप कळलेले नाहीये, परंतु गेल्या 2 दिवसापासून जर आपण बघितलं तर भुजबळ हे कायमच देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल चांगलं वक्तव्य करत आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझा संपर्क झाला, त्यांनी सांगितलं होतं की फडणवीस यांनी माझा शेवटपर्यंत आग्रह धरला होता अशा स्वरूपाचे त्यांचे वक्तव्य। त्यामुळे कुठेतरी भाजपकडे झुकणारं हे संपूर्ण वादळ आहे का याकडे लक्ष लागलं आहे। अगदी मुकुल, धन्यवाद या माहितीसाठी। समता परिषदेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत नाशिकमध्ये सध्या हा मेळावा होतोय। समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे यांनी छगन भुजबळ यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा आम्ही तयार आहोत असं म्हटलंय आणि याच कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। जे काय सद्यस्थितीला राजकीय परिस्थिती आहे या परिस्थितीला अनुसरून सर्व समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना एक ठोस निर्णय घेण्याच्या संदर्भात आग्रह करणार आहेत। नाही, कार्यकर्त्यांच्या भावना अनेक आहे, नाराजी प्रचंड आहे, परंतु सर्व कार्यकर्ते शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना असतात, पण जो साहेब निर्णय घेतील त्या कार्यकर्ते त्या साहेबांच्या निर्णयाबरोबर असतील। आवाज कुणी उठवला ओबीसींच्या प्रश्नावर? फक्त एकमेव भुजबळ साहेबांनी। लाखो मराठ्यांना कुणी अंगावर घेतलं? फक्त एकमेव भुजबळ साहेबांनी। जेव्हा सरकारने 2 पाऊल पाठीमागे घेतले त्यावेळेस फक्त आणि फक्त एकटा भुजबळ साहेब त्यांना नडलेला आहे आणि त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भुजबळ साहेब नको। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।